आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पारनेर तालुक्यात फोन लावा आणि पारनेरच्या आमदारांना काय काम केलं विचारा। कर्जतमधील सभेतून सुजय विखे पाटलांनी निलेश लंकेंवर साधला निशाणा। शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असणार। अमोल कोल्हेंची 5 वर्ष अभियानातून संन्यास घेण्याची भूमिका। नाशिकच्या शांतिगिरी महाराज आणि दिनकर पाटील यांच्यात 1 तास चर्चा। उमेदवारी न मिळाल्याने दिनकर पाटील भाजपात नाराज असल्याच्या चर्चा। सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ शिर्डीत शंभूराज देसाईंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। दादा भुसे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित। रक्षा खडसे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या भेटीला। आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आहेत। नाराजी दूर करण्यासाठी रक्षा खडसे चंद्रकांत पाटलांच्या घरी। भिवंडीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। भिवंडीच्या पूर्व पश्चिम भागात प्रचार रॅलीचं आयोजन। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा घोड्यावरून प्रचार। अपक्ष उमेदवार गणेश करंडेंच्या प्रचाराची परिसरात चर्चा। डोक्यावर कलिंगड आणि भर उन्हात सायकलवर प्रचार। शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचा कलिंगड चिन्ह पोहोचवण्यासाठी अनोखा प्रचार। पालघरमध्ये बवियाचा प्रचार सुरू। ग्रामीण भागात राकेश पाटलांचे दौरे सुरू। पुढील 5 मार्ग दांडी आणि पोफरणमध्ये प्रचार। लातूर लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत नेत्यांच्या गावांमध्ये मतदानाचा टक्का वाढला। अमित देशमुख, सुधाकर शृंगारे, संजय बनसोडे, शिवाजी काळगेंच्या गावात अधिक मतदान। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान। इच्छुक उमेदवारांना 22 मे पर्यंत अर्ज सादर करता येणार। लोकसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग व्यस्त असल्याने अडचणी। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। 10 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान।